भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केल्याचा बाळापूर शहरात माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात महायुतीच्या वतीने बस स्थानक चौकात फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला। नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच बाळापूर येथील बस स्थानक चौकामध्ये महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांचा गजर करत मोठ्या उत्साहाने जल्लोष करण्यात आला। यावेळी जल्लोष कार्यक्रमाला माजी आमदार बळीराम सिरस्कार, किशोरचंद्र गुजराथी, शामराव शेलार, बाबूजी शर्मा, रमेश लोहकरे, गणेश थोपटे, अशोक मंडले, गजानन इंगळे, दानेश सोनोने, बबलू भाजीपाले, ब्रिजमोहन मंद्रेले, बंडू यादगिरे, शालिराम मोरे, रमेश सोनोने, शिवपाल ठाकूर, योगेश ठाकूर, बंटी किल्लेकर, बंटी महाराज, अजय पद्मने, शिवसेनेचे उमेश आप्पा भुसारी, श्याम बहुरूपे, निर्भय ठाकूर, राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। या देशाचे विश्वगौरव लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या देशाची तिसऱ्यांदा त्या ठिकाणी शपथ घेतली। खऱ्या अर्थानं जनतेचा विश्वास, लोकांच्या हितासाठी लोकांनी दिलेले मतदान हे अत्यंत महत्त्वाचं बहुमोल आहे आणि म्हणून या अकोला जिल्ह्यातील लोकांनी खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवून पुन्हा तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं। त्याबद्दल अकोला लोकसभा मतदारसंघाचे लाख लाख आभार मानतो आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा भविष्यामध्ये राजकारणामध्ये सतर्क राहून आपला विजय निश्चितपणे करावा एवढी या ठिकाणी माझी सदिच्छा देतो। मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतलेली आहे। नेहरूजी नंतर त्यांनी इतिहास केलेला आहे। जे जे कार्य मोदीजींनी केले आहे त्या सर्व कार्याची पुनरावृत्ती पुढच्या 5 वर्षात मोदीजी करणार आहेत। जरी सर्व मित्रपक्षांना सोबत घेतलेला आहे तरी जो 100 दिवसाचा रोड मॅप मोदीजींनी आखलेला आहे त्या रोड मॅप प्रमाणेच पुढील 100 दिवसाचा कार्यक्रम राहील आणि त्याच्यानंतर भविष्यात 5 वर्ष जसे मागील 10 वर्ष आपल्या शान आन बान आणि शानमध्ये काढलेले आहे त्या हिशोबाने पुढील 5 वर्षही मोदीजी या देशासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काढणार आहे। आज मोदीजींनी जो इतिहास रचलेला आहे तो भारतात कोणीच रचलेला नाही अशा प्रकारचा इतिहास मोदीजींनी रचलेला आहे। म्हणून फिर एक बार मोदी सरकार या हिशोबानं हे कार्य केलेलं आहे। म्हणून मी एकदा घोषवाक्य देतो, सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचं आहे। फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, मोदी सरकार, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज, बाळापूर, अकोला।